एक्सायटेड आहे. म्हणजे असं वाटतं की आता मी घरी जसं सांगितलं की मला सिलेक्ट केलंय, माझे सगळे छोटे बहीण भाव एकदम पाठी लागले की यार मला पण यायचं आहे, मला पण यायचं आहे करून. मला ते नाही ठेवू शकत त्यांना. आणि मी खूप 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 जास्त एक्सायटेड आहे. आणि आता असं झालं लिस्ट बनवले की कोणाला भेटायचं आहे, कोण कोण म्हणजे सगळे मी यूट्यूब चॅनल बघते, यूट्यूबवर बघते की ते आतापर्यंत सक्सेस झाले. आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं मला इच्छा आहे भेटायची की मोस्टली सेल, नंतर ट्रिगर्ड इन्सान, कोपरे इन्सान, मित्रात उर्मिला वगैरे सगळ्यांना भेटायचे. असे एकदम हे झाले. असं वाटतं की तिथं आल्यावर कोण एकदम दिसत. आय नो मी कामं नसणार, म्हणजे आम्हाला एक काम दिलं आहे की ते इव्हेंट मॅनेजमेंट करायचं. मग त्याच्यामध्ये मी कसं व्हिडिओ काढणार मला काय माहिती आहे. आणि मी खूप खूप जास्त एक्सायटेड आहे तिकडे जाणार. आणि तिकडे काय असणार मला काहीच आयडिया नाही. मी आता सकाळी 7 वाजता निघाले. रात्री 10पर्यंत इव्हेंट आहे आणि किती वेळ लागणार, काय होणार आहे, काहीच आयडिया नाही. तिथं गेल्या पहिलं आम्हाला ते सांगा की तुमचं काय काम आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही लोक 9 वाजता इव्हेंट स्टार्ट होणार आहे. मग सगळेच इन्फ्लुएन्सर्स वगैरे येणार आहे तिकडे. तर मग मी व्हिडिओ काढायचा ट्राय करेल. जर मला जमलं नाही, पण ऑब्व्हियसली यार माझं फर्स्ट टाईम आहे, मी व्हिडिओ वगैरे तर काढणारच. आणि काय ना काय करून तर असे शॉर्ट्स घेणार. जरी मला तिथं बोलायला नाही भेटलं तरी चालेल, पण मी असे व्हिडिओज घेणार की जे पण आलं समोर किंवा काय ट्राय करेल कुणाशी तरी बोलायला ब्लॉगमध्ये. तर आपण भेटूया आणि बघूया पुढं काय होतं, कारण की मला पण काहीच आयडिया नाही आहे तिथं काय होणार आहे आणि काय नाही. सो लेट होतं आहे मला आणि मी खूप एक्सायटेड पण आहे. मला काय समजत नाही मी तिथं जाऊन काय करणार आहे, खरं काय बोलणार आहे का नाही. पण यार तुम्ही पण एक्सायटेड आहे ना बघायला. तर मग आपण भेटूया नंतर. आता तिकडे गेल्या जिओ वर्ल्डमध्ये, अच्छा हां मी तुम्हाला हे सांगत होते की जिओ वर्ल्डमध्ये जिओ वर्ल्ड गार्डन आहे तिकडे हा इव्हेंट होणार आहे यूट्यूब फनफेस्ट 2024. सो या बघा लास्टपर्यंत ब्लॉग बघा. मी ट्राय करेन व्हिडिओज वगैरे काढायचं किंवा त्यांच्याशी बोलायचं. पण मला माहिती आहे हे पॉसिबल नाही आहे, कारण की आम्हाला फर्स्ट इव्हेंट आहे आणि हे पॉसिबल नाही आहे. पण तरी पण मी ट्राय करेल आणि भेटूया पण नंतर. बाय. गेट नंबर 20ला बोलवलं जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला. सो तिकडे सगळा इव्हेंट असणार आहे आणि काहीच आयडिया नाही आतमध्ये जाऊन काय क्रेझी होणार आहे. एक्साइटेड. माय आउटफिट ऑफ द डे फॉर यूट्यूब फन फेस्ट. आता आम्ही लोक शोधतो आमचा गेट कुठे आहे. आम्ही बेसमेंटमध्ये जातो. या आणि एक्सायटेड आहेस तू? बट आय नर्वस तर मी पण आहे, पण मी एक्सायटेड काय होईल आपल्याला काहीच माहिती नाही काय होणार आहे. लेट सी. भेटा नंतर. हे सगळे येणार होते आणि हे सगळे आलेले. सो किंगचा शो इथं चालू झालाय. गर्दी इथे काही समजत नाही कोण कुठे. आता बघते त्याला काय आहे, मलाच मिस दिसत नाही कुठं काय. मेरा फोन का क्या वो सूट में करे ट्वर्क तो लगे पीपा, वो कुछ का पर्स तेरी और एलवी का शेर हटा तो लगी वो मोनालिसा, और जो पड़े मेरा माल तो वो या मीना टीका, भूख लगी तो खा लो तू पोना पतीता, 4 सालों में जाना मैं एक ही तरीका, इफ यू वांना कीप अप बी अ मिस्टर अचीवा. ताला पड़ा था खोला मैंने आके गेट, पॉप करूं स्मोक पूछो ना चला का रेट. I have a surprise for you guys. एक बहुत अमेजिंग टैलेंट है, आर्टिस्ट है. मैं चाहता हूँ उसके साथ एक गाना करना और आप लोगों को सुनाना. अगर पसंद आए वो गाना तो लास्ट में तालियां बजा देना, बस और कुछ नहीं.
और इसके बाद प्लीज इस आर्टिस्ट को जरूर जिंदगी के दो रास्ते हैं, पहले पे तू दूसरे पे हम। जो मैं नहीं आ सकता वहाँ तू आके यहाँ कर दे बात खत्म। कंधों पे दो बसते हैं, पहले में गम। ऐकायला येत आहे भाई. मी बाहेर आले कारण की आता माझा टाइम म्हणजे घरी जायचा खूप टाइम झाला म्हणून. आणि जशी मी बाहेर आले जर हे गाणं लागलं तू आगे देखले पण आवाज येत आहे. मी फुल एकदम वाईब घेते बाहेर. आता मला आतमध्ये बरं सोडणार नाही. मी आता बाहेर आले तर मग मी बाहेरूनच गाणं ऐकते. दिल रुकना जाए चाललंय भाई. आम्ही आता परत आम्हाला एंट्री दिली आहे. कोई ओके कर दो यार. नहीं तुम तो ओके हो. YouTube It's the 10th year of FanFest. I'm so happy we're in Mumbai. I'm so happy I'm here on stage. You've given me so much. And we can't not celebrate the 10th year. Yes! Now is a good time to come out, guys. Oh my! सगळे आले.
किंगला बघितलंय मी. किंगला आय कांट एक्सपेक्ट. मला असं वाटतं काय करू आयुष्यात. सिरियसली लाईव्ह कॉन्सर्ट बघितला मी किंगचा. आयुष्य भारी वाटलं. सगळ्या इन्फ्लुएन्सरला बघितला. सगळ्या मिड बॅट वगैरे सगळ्यांना मजा आली खूप जास्त. सो गाईज हिअर माय डे एंड. खतरनाक हॅक्टिक एंडेला एकदम असं भारी झालं आयुष्यात. काय एक्सपेक्टच नव्हतं केलं. म्हणजे फक्त एक शो त्या शोसाठी गेले एंट्री आणि लास्टला सगळे आले सगळे. म्हणजे माझी जी इच्छा होती मोस्टली सेन, ठगेश, मिथपॅट, किंग आणि अजून तर मी एवढ्यांना बघितलं. आणि खूप 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 जण आलेले. असं एकदम भारी वाटत होतं आयुष्यात. आणि पहिलं वर्षसाठी ते होतं ना यूट्यूब फन फेस्ट खूप 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 मोठं होतं आणि खूप भारी मजा आली. खूप जास्त मजा आली. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.